मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खटाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज येथे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अटल आनंदवन घनवन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी वृक्षपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी एक पेड़ मां के नाम या राष्ट्रव्यापी अभियानाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबवण्यात आला। पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, हाच या उपक्रमामागील मुख्य संदेश असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलंय। या प्रसंगी चालू वर्षात व्यापक वृक्ष लागवड करून हरित वडूज घडवण्याचा संकल्प करण्यात आला। तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोप निर्मिती आणि वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। मागील वर्षी लागवड करण्यात आलेल्या अटल आनंदवन घनवन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्प शेठ शहा, वडूज नगर पंचायतीचे नगराध्यक्ष श्री जयवंत पाटील, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, गटविकास अधिकारी योगेश कदम, वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, वडूज भाजपा शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे, वडूज वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, मायनी वन क्षेत्रपाल रामदास घावटे, सचिन माळी, ओंकार चव्हाण, सुनील गोडसे, काकासू बनसोडे, डॉक्टर कुंडलिक मांडवे, गणेश गोडसे, वन कर्मचारी तसेच वडूज पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी नितीन आटपाडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज प्रादेशिक। तर सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज वडूज वनपरिक्षेत्रामध्ये आपल्या राज्याचे माननीय श्री जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। त्यांच्याच हस्ते वडूज वनपरिक्षेत्रामध्ये आज अटल आनंदवन घनवन या वृक्षारोपणाच्या लागवडीचा शुभारंभ केला। तर त्याच्यामध्ये आपण वडूज वन परिक्षेत्रामध्ये एकूण 5 साईट आहेत लागवडीच्या। तर प्रत्येक साईटवर एक हेक्टरचे असून त्याच्यामध्ये आपण 30,000 रोपांची लागवड करणार आहेत। तर खटाव तालुक्यामध्ये यावर्षी एकूण 1,80,000 वृक्षांचं रोपण होणार आहे। तर या मोहिमेमध्ये मी वडूज पंचक्रोशीमधील सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन करतो आणि सर्वांनी त्यांच्या शेतामध्ये किंवा जे काही शासकीय जागा असतात तर तिथं वृक्षारोपण करण्यात मी सर्वांना आवाहन करतो। त्यांना जे काही रोपण लागतील तर ती वन विभागाकडून उपलब्ध करून दिली जातील अशी मी त्यांना ग्वाही देतो। चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये वडूज वनक्षेत्रामध्ये जे काही वृक्षारोपणाचं काम होणार आहे त्याकरता आपण 2 लाख रोपांची खरेदी केलेली आहे। सध्या सर्व साईट्स तयार आहेत, पूर्व पावसाळी कामे सर्व झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे काही आवश्यक वेगवेगळ्या प्रजातीची रोपं आहेत, स्थानिक प्रजाती, तर ते रोपं पण आपण इथं आणून उपलब्ध करून ठेवलेले आहेत। तर पावसाला सुरुवात होतं आपण त्याचा लागवडीला शुभारंभ करणार। नमस्कार, मी रामदास घावटे, मनपाल मायणी। आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। योग दिन हा भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलेली आहे। आज योग दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आमच्या वडूज वनपरिक्षेत्रामध्ये आमचे आदरणीय नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। योगाचं उद्दिष्ट आहे की आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे। त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीचंही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे। वृक्ष आपल्याला सावली देतात, बिया देतात, फळं देतात आणि ऑक्सिजन देतात आणि सर्वांचं आरोग्य हे सुखकारक आणि आनंदी राहतं। आपल्याला माहीत आहे की ह्या उन्हाळ्यामध्ये 40-45 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं होतं। तर त्याच्यावरती हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, तापमान कमी करण्याचं एकमेव जर सोल्युशन असेल तर वृक्ष लागवड आहे। आता साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की येत्या पावसाळ्यामध्ये सर्वांनी मोकळ्या जागेवरती असेल, आपल्या शेताच्या बांधावरती असेल, प्रत्येक नागरिकानं या वृक्ष लागवड चळवळीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे। तसेच शालेय विद्यार्थी असतील त्यांनी ह्या सीझनमध्ये जी बिया आहेत, जांभळं असतील, करवंद असतील,
असतील, अगदी आंबे असतील, फणस वगैरे ह्या बिया गोळा करून एकत्र करून उघड्या माळावरती जर त्याचं रोपण केलं तर निश्चितपणानं हा जो मानखटाव तालुक्याचा जो दुष्काळी भाग आहे तो वृक्षाच्छादित होईल आणि ह्या धरतीला आपण हिरवा शालू नेसवू शकू. तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनाही हे आव्हान आहे की या परिसरामध्ये जे वन्य प्राणी आहेत ते संकटग्रस्त, कधी त्यांचं विहिरीमध्ये पडणं किंवा अपघात होणं अशा घटना घडतात, तर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून त्यांचं प्राण वाचवण्याचं एक ईश्वरी काम सर्वांनी केलं पाहिजे आणि सर्वांनी ह्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धन या चळवळीमध्ये सामील व्हावं एवढीच वन विभागाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.